बार्शी तालुक्यात काही दिवसांपूर्वी दहशत निर्माण करणारा वाघ सध्या भूम तालुक्यात दिसून आलाय. त्यामुळे बार्शीकरांनी थोडासा दिलासा अनुभवला. असं असलं तरी बिबट्याचा वावर बार्शी तालुक्यात कायम आहे. रात्री बार्शी तालुक्यातील धस पिंपळगाव येथे बिबट्याने शेतकऱ्यांच्या 3 पाळीव प्राण्यांवर हल्ला केला. यापैकी 2 प्राण्यांचा मृत्यू झालाय. बार्शी व परिसरात वाघ व बिबट्याच्या वावरामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पुण्यातील वाघ पकडण्यासाठी खास पथक आलं आहे. त्यांनी वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे बिबट्या सतत वाड्या वस्त्यांवर हल्ले करत आहे व शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर शिकार करत आहे. गुरुवारी भूम तालुक्यात वाघ दिसल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानं बार्शीकरांना थोडा दिलासा मिळाला. मात्र बिबट्याचा परिसरातील वावर वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं व जंगलात जाणे टाळण्याचं आवाहन केलं आहे. वन अधिकाऱ्यांनी आधी वाघाचा बंदोबस्त केला जाईल आणि त्यानंतर बिबट्याचा प्रश्न सोडवण्यात येईल असं सांगितलं आहे.